तर नव्या फौजदारी कलमानुसार संभाजीनगरमध्ये पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। कलम 376 ऐवजी कलम 64 नुसार या गुन्ह्याची नोंद झालेली आहे। अज्ञाताने महिलेवरती केलेल्या अत्याचारानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, कायद्यामध्ये झालेले बदल, नवे कायदे अस्तित्वात आलेले आहेत। कलम 376 ऐवजी या प्रकरणामध्ये कलम 64 लागू करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार गुन्ह्याची नोंद झालेली आहे। काय हे नेमकं सगळं प्रकरण होतं? नक्कीच गुरु, छत्रपती संभाजीनगर सिडको MIDC परिसरात असलेल्या एकतानगर परिसरात एक बलात्काराची घटना घडली। त्या प्रकरणी आता 376 कलमांतर्गत अगोदर गुन्हा दाखल होत होता, मात्र तो आता 64 प्रमाणे जसे नवीन कायदे फौजदारी कलम लागू करण्यात आलेले त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याबाबत पोलिसांनी अधिक तरी माहिती अद्याप दिलेली नाही, मात्र आजपासून देशभरात नवीन कलमांतर्गत गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। गुरु, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे